अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. आपल्या त्रिमूर्ती परिवारमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी का भरावी, 5, 7 किंवा 9 सवाष्णींना जेवण घालण्यामागील आध्यात्मिक महत्व काय आहे. श्री गणेशाय नमः. श्री कुलस्वामिनी मातेला कोटी कोटी प्रणाम. नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याचे एक विशेष असे धार्मिक महत्व सांगितले आहे. त्याचप्रमाणे आषाढ महिना हा भक्ती, साधना, सेवा आणि देवी देवतांच्या कृपेचा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये अनेक घरांमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरली जाते. काही ठिकाणी 5, 7 किंवा 9 सवाष्णींना प्रेमाने घरी बोलावून जेवण घातले जाते. या सवाष्णी म्हणजेच देवीचेच साक्षात रूप मानले जाते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी का भरतात, त्यामागील धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व काय आहे, सवाष्णींना जेवण का घालतात, ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि हा कुलाचार केल्याने कोणते शुभ परिणाम मिळतात. तर बघा, आपली कुलदेवी म्हणजे कोण? तर बघा, आपली कुलदेवी ही प्रत्येक घराण्याची कुलदेवी ही वेगवेगळी असते. कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते. अनेक पिढ्यांपासून आपल्या पूर्वजांनी ज्या देवीची भक्ती केली, जिच्या कृपेने कुटुंबाचे रक्षण झाले, तीच आपली कुलदेवी होय. कुटुंबावर संकट आले की तिचे स्मरण केले जाते. नवीन घर, विवाह, बाळाचा जन्म, नवीन व्यवसाय किंवा कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी कुलदेवीचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले जातात. आता बघा, आपण कुलदेवीचं, ज्यांची कोणाची कुलदेवी इथं जवळपास असेल त्यांनी या आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी नक्कीच भरावी. किंवा ज्यांची कुलदेवी, आता आमची कुलदेवी ही तुळजाभवानी माता आहे. तर आता आपल्याला तुळजापूरला जाणं शक्य नाही. तर आपण मग काय करावं? तर आपण आपल्या आजूबाजूचा जिथे परिसर आहे तिथे जर तुळजाभवानी मातेचं मंदिर असेल, तिथे जाऊन आपण ही ओटी भरायची आहे. तर आता आषाढ महिन्याचे महत्व काय आहे बघा. आषाढ महिन्यापासून चातुर्मासाची सुरुवात होते. या काळामध्ये देवपूजा, जप, दान, व्रत आणि सेवा यांना विशेष महत्व आहे. अनेक घरांमध्ये याच महिन्यात कुलदेवीची विशेष पूजा करण्याची परंपराही आहे. असे मानले जाते की या काळामध्ये श्रद्धेने केलेली देवीची उपासना घरात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येत असते. आता कुलदेवीची ओटी का भरतात? कुलदेवीची ओटी भरणे म्हणजे देवीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणे होय. आपल्या संसारात सुख, समाधान, आरोग्य, अन्नधान्य आणि धनसंपत्ती टिकून राहावी, मुलाबाळांचे रक्षण व्हावे, घरावर देवीची कृपा सदैव राहावी, या भावनेने ओटी भरली जाते. ही केवळ परंपरा नसून भावनेने केलेली एक प्रार्थना आहे. आता आपण जेव्हा कुलदेवीची ओटी भरतो त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात बघा. या प्रत्येक आता म्हणजे प्रत्येकाची ही वेगवेगळी प्रथा असू शकते. आता आपण ज्या वेळेस कुलदेवीची ओटी भरतो त्यावेळेस 6 वारी साडी न घेता आपण 9 वारी साडी घ्यावी. साडी चोळी म्हणजे साडी, एक ब्लाउज पीस किंवा खण असा घ्यावा. त्यामध्ये खेळणा पाळणा असावा. देवीला जोडवी, विरोदे किंवा अजून देवीला मणिमंगळसूत्र हे असावं. हळदी, कुंकू, अक्षदा, नारळ, फुले, फळे, विड्याची पाने, सुपारी, बांगड्या, शृंगारामध्ये बांगड्या, आरसा, कंगवा, यथाशक्ती तुमच्याकडे जे असेल ते, दक्षिणा आणि मिठाई, असं हे कुलदेवीच्या या ओटीमध्ये सामान असावं. अजून तुमच्याकडे 16 शृंगारांपैकी अजून काही सामान असेल तर तुम्ही अजून सामानही घेऊ शकता. यथाशक्ती तुम्हाला जे उपलब्ध होईल ते. पण यामध्ये साडी चोळी म्हणजे प्रामुख्याने कोणतं सामान असावं? साडी चोळी, विरोदे, मणिमंगळसूत्र, जोडवी ही प्रामुख्याने असावी. तुमच्याकडे उपलब्ध असतील ते फळं, विड्याची पानं आणि प्रसादाकरता काहीतरी पेढा किंवा जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते, असं एवढं तरी निदान असावं. तर अशा वस्तू या एकत्र एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि ती ओटी आपल्या छातीला लावायची आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की हे तुळजाभवानी माते, माझ्याकडे जे काही साहित्य आहे ते साहित्य घेऊन मी तुझी ओटी भरत आहे. तरी तुझी कृपा ही आमच्या घरावर सदैव राहू दे. तुझी कृपा ही माझ्या मुलांबाळांवर सदैव राहू दे. आमच्या हातून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा कर. मी तुझी
भोळ्या भक्तिभावाने ही ओटी भरत आहे. त्यामध्ये काही चूक झाल्यास क्षमा असावी, असं म्हणून ती ओटी आपण देवीला अर्पण करायची आहे. तर बघा आता ही देवीला ओटी अर्पण केल्यावर आमच्याकडे या आषाढ महिन्यामध्ये सवासणींना म्हणजे सवासणी घालतात, देवीच्या सवासणी घालतात. त्यामध्ये 5, 7 किंवा 9 सवासणी घालण्याची प्रथा आहे. तर आमच्या गावामध्ये मंगळवार, शुक्रवार आला की आषाढ महिन्यामध्ये कोणाच्या ना कोणाच्या घरी ह्या सवासणी घालतात देवीच्या नावाने. तर आता सवासणी म्हणजेच सुवासिनी स्त्रीला देवीचे रूप मानले जाते. अनेक घरांमध्ये 5, 7 किंवा 9 सवासणींना निमंत्रण दिले जाते. त्यांचे औक्षण केले जाते, हळदी-कुंकू लावले जाते, त्यांची ओटी भरली जाते आणि प्रेमाने त्यांना भोजनही घातले जाते. बघा, ही सेवा म्हणजे देवीची सेवा मानली जाते. आता या संख्येचे महत्त्व 5 सवासणी म्हणजे पंचमहाभूतांचे प्रतीक आहे. 7 सवासणी म्हणजे सप्त अमृत मातृका, 7 पवित्र शक्तींचे प्रतीक. 9 सवासणी म्हणजे नवदुर्गेचे प्रतीक. आता यामागील मुख्य भावना म्हणजे देवीचे विविध रूपे आपल्या घरी येऊन आशीर्वाद देत आहेत अशी श्रद्धा अनेकांची आहे आणि ही खूप पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. सवासणींना भोजन घालण्याचे महत्त्व म्हणजे सवासणींना भोजन हे प्रेमाने वाढावे. अन्न शुद्ध आणि सात्विक असावे. त्यांना आदराने बसवून जेवू घालावे. जेवणानंतर पाणी, विडा, दक्षिणा आणि ओटी नम्रतेने त्यांना निरोप द्यावा. आता बघा यामध्ये यथाशक्ती तुम्हाला जसं म्हणजे त्यांची ओटी भरता येईल तशी सवासणीची ओटी भरायची आहे. आता आमच्याकडे गावाला म्हणजे साध्या सोप्या पद्धतीनेच ओटी भरतात. हळदी-कुंकू वगैरे लावतात. ब्लाउज पीस, नारळ असेल तर देतात, नाहीतर ते पण देत नाहीत. तर आपण यथाशक्ती सवासणी म्हणजे ते देवीचंच रूप असतं. आपण निदान ब्लाउज पीस, नारळ आणि त्यांची ओटी भरावी, हळदी-कुंकू लावावं आणि त्यांना विडा, दक्षिणा देऊन त्यांचं स्वागत करून त्यांना निरोप द्यावा. तर बघा, दानापेक्षा म्हणजे अधिक हा आदर महत्वाचा आहे. हा कुलाचार केल्याने काय लाभ होतात? बघा, आपण जेव्हा देवीच्या सवासणी घालतो, देवीची ओटी भरतो, त्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती नांदते, देवीची कृपा लाभते, आर्थिक स्थैर्य मिळण्यास सहाय्य होते, कुटुंबात प्रेम वाढते, नकारात्मकता जी असते ती कमी होते, मंगल कार्यातील जे काही अडथळे असतात, तुमच्या घरामध्ये लग्न असेल, तुमच्या घरामध्ये वास्तुशांती असेल किंवा काही मोठे धार्मिक कार्य असतील, त्यावेळेस या देवीच्या सवासणी किंवा देवीची ओटी नक्कीच भरावी. मुलांवर देवीचे संरक्षण राहावे म्हणजे अशी देवीकडे प्रार्थना ज्यावेळेस आपण करतो, त्यावेळेस आपल्या मुलाबाळांचे संरक्षण होत असते. हे सर्व काही आपले म्हणजे ही सर्व काही जी देवीची आपण ओटी भरतो, सवासणी घालतो, हा एक श्रद्धेचा भाग आहे. आपण भावभक्तीने, विश्वासाने जर ही गोष्टी केल्यात, तर याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आता यामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बघा. पूजा ही स्वच्छ मनाने करावी, दिखावा करू नये. आपल्या परंपरेचा आदर करावा. शक्य तितके सात्विक वातावरण ठेवावे. सवासणींचा मनापासून सन्मान करावा. जे शक्य आहे तेवढेच करावे. भावनेला सर्वाधिक महत्त्व आहे. आता यातून आपल्याला काय संदेश भेटतो बघा. देवीला महागड्या वस्तूंची गरज नसते. तिला हवे असते ते प्रेम, श्रद्धा आणि आपली भक्ती आणि विश्वास. घरातील सर्वांनी मिळून केलेली पूजा, प्रेमाने दिलेले अन्न आणि मनापासून केलेली प्रार्थना यालाच देवी सर्वाधिक प्रसन्न होते, असे आपल्या परंपरेत मानले जाते. मंडळी, जर आपल्या घरात आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी भरण्याची परंपरा असेल, तर नक्कीच ही ओटी भरा आणि आपल्या कुलाचाराचा अभिमान बाळगा आणि पुढील पिढीपर्यंत ही सुंदर परंपरा पोचवा. जर तुमच्याकडे ही परंपराही असेल, की आषाढ महिन्यामध्ये सवासणी जेवू घालतात, तेही तुम्ही नक्कीच करा. बघा, आषाढ महिन्यातील आता 15 दिवस तर संपलेले आहेत. अजून 15 दिवस बाकी आहेत. तर यामध्ये तुम्ही मंगळवार, शुक्रवार या दिवशी नक्कीच ही कुलदेवीची ओटी भरू शकता किंवा सवासणी ही तुम्ही जेवू घालू शकता. तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पोहोचवा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा कुलस्वामिनी माता की जय असं लिहायला विसरू नका. मंडळी, ही जी काही मी माहिती सांगितलेली आहे, ती फक्त श्रद्धेने, विश्वासाने आणि भक्तीने तुम्ही ऐकली आणि आचरणात आणली तर तुम्हाला नक्कीच याचा लाभ होईल. चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन काही माहितीसह.
तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.